फक्त 5 मिनिटात मुलांचा आवडता स्नॅक्स तयार होऊ शकतो. हेही तुम्हाला माहीत आहे का? बाहेरचे महागडे स्नॅक्स विसरणार. आज घरच्याच घरी बनवूया एकदम चटपटीत आणि चीजी शेजवान चीज कॉर्न स्टिक. सर्वप्रथम मी ताजे कॉर्न आणले आणि छोटे छोटे तुकडे घेतले आणि मग ते मऊ होईपर्यंत आपण बॉईल करून घेऊया. त्यामुळे मसाल्यांची चव कॉर्नमध्ये छान मुरते. आता तुम्ही बघू शकता की मी कॉर्न बॉईल करायला टाकते आहे आणि रेसिपी चुकवू नका. इथून मी पुढची प्रोसेस काय काय आहे ते तुम्हाला समजवते. नमस्कार, माझं नाव गायत्री. वेलकम आहे माझ्या गायत्री फूड हब चॅनलमध्ये. आता पुढची स्टेप चुकवू नका, कारण इथून या रेसिपीची खरी सुरुवात होते. आता कॉर्न माझे छान असे बॉईल झाले आहे. मग मी ते एक एक करून या बकेटमध्ये काढून घेते आणि बकेटमधून काढल्यानंतर आपण त्यांना छान असे थंड होऊ देऊया. आता तुम्ही बघतच आहात की मी एक एक करून कॉर्न चिमट्याच्या साहाय्याने व्यवस्थित काढून घेत आहे आणि मुलांना हा स्नॅक्स खूप आवडतो. मी खूप वेळा ट्राय केलं आहे. आता बघा आपले कॉर्न असे छान बॉईल झाले आहे. आता मी गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यात अमूल बटर टाकले. बटर हळूहळू मेल्ट होऊ दिलं, कारण की गॅसचा फ्लेमही लो ठेवा, कारण की बटर जळू शकतं. तर मस्तपैकी बटर आता आपलं तापलं आहे आणि मग मी त्याच्यात रेड चिली फ्लेक्स, त्याच्यानंतर ऑरिगॅनो हाही टाकला. मग त्यांना थोडंसं फ्राय होऊ दिलं. ऑरिगॅनो टाकल्यानंतर मग रेड चिल्ली सॉस टाकला आणि सॉस टाकल्यानंतर आता बघा शेजवान सॉस टाकूया आपण आणि मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते आहे. मी या कंपनीचा शेजवान सॉस ॲड केला आहे आणि मग मी नंतर याच्यात टाकणार किसानचा टमॅटो केचप. तुम्हाला बघा स्क्रीनवर दाखवतच आहे. आणि हे सगळं ॲड करून घेऊया आणि ॲड केल्यानंतर आपण मस्तपैकी हलवून घेऊया आणि खूप छान असा वास येतो मसाले जेव्हा फ्राय होतात. आणि मग मी याच्यात हळूहळू आपले बॉईल केलेले कॉर्नचे जे पीस आहेत ते छान असे ॲड करून घेते आणि एक एक करून मी बघा ॲड केले. आता यांना सगळ्यांना व्यवस्थित ॲड करून घेऊया आणि जे आपण मसाले टाकले आहे त्याच्यामध्ये मस्त परतवून घेऊया. आता छान वर खाली परतवून घेऊया, कारण की बटर असतं तर हळूहळू आणि गॅसची फ्लेम लोच ठेवा तुम्ही, जेणेकरून बटर जळणार नाही आणि आपले मसालेही जळणार नाही. गॅसची फ्लेम लो ठेवून आपण छान असं परतवून घेऊ. मग त्याच्यात मी थोडासा कोथिंबीर बारीक कट केलेली ॲड केली आणि बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड केल्यानंतर थोडंसं आपण त्याला व्यवस्थित वर खाली परतवून घेऊ, म्हणजे मसाला व्यवस्थित कॉर्नला लागेल. आणि कॉर्नला लागल्यानंतर ऑलरेडी आपण याच्यात मीठ घातलेलं, मीठ वगैरे काही टाकू नका आणि याला आपण छान असं ढाकण ठेवून वाफवून घेऊ आणि मध्ये मध्ये तुम्ही त्यांना कॉर्नला वर खाली करत राहा आणि परत 2 ते 3 मिनिटं वाफवून घ्या. आता बघा मी मस्तपैकी टूथपिक त्यांच्या कॉर्नच्या मधल्या भागात लावली आहे आणि प्लेटीत काढून छान असं चीज त्याच्यावरती किसून घेत आहे किसणीच्या सहाय्याने. आणि आता बघा आपले हे शेजवान चीज कॉर्न रेडी झाले आहेत. तर या मंडळी तुम्ही पण खायला आणि गरमागरम खा. खूप छान टेस्ट असते आणि मुलांनाही सर्व करा आणि घरच्यांनाही सर्व करा. आणि व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल आणि माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्टही करा माझ्या फूड चॅनलला. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी आणि नवनवीन रेसिपी घेऊन तुमच्या समोर येणार. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.